माऊलींच्या पादुकांना जेव्हा नीरा नदीत स्नान घालण्यासाठी नेण्यात आलं, माऊलीचं दर्शन झालं. नीरा नदीत पादुका बुडताच घडलं काहीतरी अनपेक्षित. संपूर्ण वारीत खळबळ. माऊलीच्या पादुकांना जेव्हा नीरा नदीत स्नान घालण्यासाठी नेण्यात आलं तेव्हा तिथे जे घडलं ते पाहून 6 लाख वारकरी सैरावैरा पडू लागले. वारीतून आत्ताच्या घडीची सगळ्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाल्हे इथून वारी निघाली होती आणि ती दुसरी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या वारीच्या एका नेहमीच्या प्रथेप्रमाणे नीरा स्नान सोहळा पार पडत होता. 6 लाख वारकऱ्याचा अथांग जनसागर तिथे माऊलीच्या दर्शनासाठी डोळ्यात तेल घालून उभा होता. ताड मृदुंगाचा गजर सुरू तेवढ्याच वारेकऱ्यांनी माऊलीच्या पवित्र पादुका पालखीतून बाहेर काढल्या आणि नीरा नदीच्या पात्रात स्नान घालण्यासाठी पाण्यात उतरवल्या होत्या. नेहमीप्रमाणे पादुकांच्या पाण्याला स्पर्श होणार होता की तेवढ्यात अचानक पालख्या पाण्यातून एक विचित्र हालचाल झाली. सुरुवातीला वाटलं की तिथं मांस किंवा एखादं जलचर असेल, पण त्यानंतर पाण्यात एक विचित्र प्रकारची गोल गोल हालचाल झाली. ते पाहून काही जण भीतीचे सरसरले तर काही जण प्रचंड धाडस करत पाण्यात पुढे पादुका नेल्या आणि पाण्यात पादुका बुडवल्या. पण पाण्यात पादुका बुडवल्या लगेच त्यानंतर तिथे जे घडलं, जे वारीच्या इतिहासात कधीच आत्तापर्यंत घडलं नव्हतं. जणू नीरा नदीच्या माऊलीचा एक मोठा संकेत देत होती. सुरुवातीला कुणाच्या लक्षात आलं नाही, पण जो धक्कादायक प्रकार पाहून 6 लाख वारकरी अक्षरशः पडू लागले. आता पूर्णतः वारीच्या इतिहासातला हा सगळ्यात धक्कादायक प्रसंग आता समोर आला होता. हा प्रसंग तुम्ही सैरावैरा आणि हलक्यात घेऊ नका. याच्यात खूप मोठं आणि रहस्यमय दडलेलं होतं. मग नेमकं आता नीरा नदीच्या पात्रात पादुका बुडताना असं काय घडलं? नदीच्या प्रवाहामध्ये असं नेमकं काय होतं ज्यामुळे पादुका बुडवताना एक अशी विचित्र हालचाल बघितली की ज्याने वारकरी लाखो पडू लागले? नीरा नदीने दिलेला तो संकेत नेमकं कोणता होता? हा खरंच माऊलीचा कोप होता की वारेकऱ्यांना काही अपशगुन होतं की या घटनेमागे तिसरंच काही कारण होतं? काय सत्य त्यांच्यावर समोर आलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये. 15 जुलै रोजी सकाळी ठीक 6 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हे येथील ऐतिहासिक मुक्काम आटोपून सातारा जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. आता सगळं वेळापत्रकानुसार सुरू होतं आणि वाल्हे झाल्यानंतर जो अतिशय पवित्र आणि अतिशय महत्त्वाचा प्रसंग असतो तो म्हणजे नीरा नदीमधलं पवित्र स्नान. आता लाखो वारकरी ते पाहणार होते. लाखो वारकऱ्याच्या मुखात ज्ञानोबा माऊलीचा गजर होता. पालखी रथात माऊलीच्या 5 पवित्र पादुका अत्यंत रूपात मिसवल्या होत्या. नेहमीप्रमाणे पालखी शेजारी बसलेल्या एक ज्येष्ठ सेवेकरी त्या पवित्र पादुकांना हवा घालत होते. आता वाल्हेमधून जेव्हा ही वारी निघाली तेव्हा कुणाला कल्पना नव्हती की नीरा नदीत पवित्र स्नान करत असताना तो धक्कादायक प्रसंग घडेल आणि अख्ख्या वाऱ्यामध्ये खळबळ उडेल. पण खरी त्यांची सुरुवात, वारीची जी घटना सुरुवात झाली होती ती वाल्हे गावातून झाली. कारण की सेवेकरून पादुकांना हवा घालत त्याला एक विचित्र अनुभव सकाळी आला होता. त्याने त्या कोणाला सांगितला नाही. गुपित आणि रहस्यमय तो प्रकार. तो तर त्याने सांगितला असता तो पुढचा अनर्थ टळला असता. पण तो हवा घालत असताना त्याने जेव्हा पादुकांना तो स्पर्श करत होता, जेव्हा तो हवा घालत होता, तेव्हा त्याला अगदी त्या वेगळ्या प्रकारचा प्रवाह तिथे दिसून येत होता. वेगळ्या प्रकारची हालचाल त्याला जाणवत होती. सूक्ष्म हालचाल होत असल्याचा भास त्याला होत होता. सुरुवातीला त्याला वाटलं भ्रम आहे, पण त्याने कोणालाच काहीच प्रकार सांगितला नाही. आता त्याने हे त्याच्यापर्यंत लिमिटेड होतं. पण पुढे जी घटना घडली ती अत्यंत भयावह होती. कारण पुढे गेल्यानंतर एक महिला जेव्हा या पादुकांना स्पर्श करणार होती, जेव्हा तिला जे वाटणार होतं त्याने खरं तर या धक्कादायक प्रसंगाची सुरुवात करणार होती. जवळपास सकाळी 1-2 तास निघाल्यानंतर माऊलीची पालखी पिंपरे खुर्द येथील विहीर परिसरात दुपारच्या विसाव्यासाठी थांबली. वारकरी विसावा घेत होते. आज वारीतील काही ज्येष्ठ लोकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता दिसून येत होती आणि ती जाणवत होती. विसावा संपून पालखी जशी नीरा नदीच्या पॉईंटकडे म्हणजे पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरा गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली तेव्हा नीरा नदी अवघ्या काही अंतरावरच राहिली होती. पण कुणाचं माहीत नव्हतं की पालखीमध्ये ज्या पादुका आहेत तर त्याच्यामध्ये एक विचित्र बदल जाणवतोय. खरं तर सेवेकरी हे जेव्हा हवा घालत होते त्यांना काहीतरी विचित्र वाटलं होतं, पण त्यांना वाटलेला तो भ्रम असेल. पण पुढे एक आणखी घटना घडली आणि ज्याने सगळ्यांनाच खळबळ उडाली होती. खरं तर एक गर्दी त्या ठिकाणी झाली होती. त्या गर्दीतून सांगली परिसरात एक वारकरी महिला अचानक धावत आली आणि पळत मळत माऊलीच्या रथांच्या दिशेने आली. अत्यंत भावुक होऊन तिने थेट माऊलीच्या पवित्र पादुकांना चरणाचा स्पर्श केला. पण स्पर्श करताच जिथे जे घडलं ते चक्रावून टाकणार होतं. पादुकांना हात लावताच त्या महिलेच्या शरीरात एक कमालीची अकालनीय जाणीव झाली.
जसा हा तीव्र विजेचा झटका बसावा तसा तिचा हात त्याच्या पाठीमागे आणि वेगाने पाठीमागे आला. ती महिला भीतीने एक वेगळ्या भक्तीने ओरडत ओरडत म्हणू लागली, माऊली माऊली म्हणून रडू लागली. आजूबाजूच्या लोकांना वाटलं की ती भावनिक झाली म्हणून प्रशासनाने सेवेकरांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. पण जो सेवेकरी होता तो सकाळपासून हवा घालत होता. त्याला त्या महिलेची गोष्ट समजली होती. पण त्याला आता हळूहळू त्याला त्याच्या मागे संशय येऊ लागला होता. पण तरी तो शांत होता. त्या महिलेकडे तो बघत होता. आता जवळपास दुपार झाली होती आणि दुपार झाल्यानंतर आता माऊलीचं पावन रथ अधिकृतपणे नीरा गावात दाखल झालं होतं. एका विशिष्ट घाटावर तो पवित्र स्नानाचा जो आहे तो सोहळा ठेवला जात होता. आता प्रत्येक वारेकऱ्याचे डोळे लागले होते की आपापली यादी देई आणि डोळा एक प्रकारे हा सोहळा पाहायचा. त्यामुळे प्रत्येक वारकरी प्रचंड खुश झाला होता. पुणे साताऱ्याच्या सीमेवर पवित्र नीरा नदीचा एक घाट आहे, दत्ता घाट म्हणून त्या घाटाचं नाव आहे. तर त्या घाटावर 6 लाख वारकरी तिथे अथांग जनसागर संपूर्ण ओसंडून वाहू लागला. टाळ मृदुंगाचा गजर होऊन पण कुणाला माहीत नव्हतं की पालखीमध्ये पादुकांचा जो विशेष प्रकार आहे तो जो नदीत गेल्यानंतर त्याने सगळ्या 6 लाख वारकऱ्यामध्ये खळबळ उडणार होती. सकाळी सेवेकऱ्याला संशय आला. दुपारच्या दरम्यान एक महिला हात लावताच भयानक झटका बसला. आता नदीमध्ये पादुका गेल्यावर जे होणार होतं त्याची कल्पना कुणाला नव्हती. दरवर्षीप्रमाणे नीरा स्नान सोहळ्याची आता मुख्य वेळ आली होती आणि ती जवळ आलेली होती. आता प्रत्येक वेळी कुणीतरी मानकरी आहे तो असतो. यावेळेस मानकरीचा अत्यंत आदराने माऊलीचा तो पवित्र 5 पादुका आपल्या हातामध्ये ठेवल्या. संपूर्ण घाटावर लाखो डोळे फक्त माऊलीच्या पादुकाकडे लक्ष देत होते. मानकरी संत पावले टाकत होते. नीरा नदीचे संत वाहणाऱ्या पाण्यात उतरले. हळूहळू त्याच्या मागे काही गर्दी जात होती. नेहमीप्रमाणे पादुकांचा पवित्र स्पर्श नीरा नदीच्या पाण्याला होणार होता. सगळेजण जयघोष करत होते आणि अगदी आत्ताच अशा पादुका पाण्यात बुडवल्या गेल्या तशी पाण्याखालून एक विचित्र हालचाल सुरू झाली. सुरुवातीला घाटावर उभ्या असणाऱ्या लोकांना वाटलं पाण्याखाली एक असा बेंडूक असेल किंवा एखादी जलचर प्राणी असेल. पण पुढच्या 5 मिनिटांमध्ये पाण्यामध्ये जे भयानक हालचाल होणार होती ती कुठल्या जलचराने नाही तर अगदी एक वेगळ्या पद्धतीने होणार होती. खरं तर आता पादुका पाण्यापर्यंत आल्या होत्या. पाण्यामध्ये त्या बुडणार तर सगळ्यात आधी संकेत मिळाला एक विचित्र पद्धतीची हालचाल. सगळे ते पाहत होते पण तेवढ्यात तिथे ते म्हणाले की चला जाऊ द्या, दुसरं काहीतरी असेल. आता पादुका तरीही काहीशी धाडस केलं आणि ते पुढे गेले आणि त्यांना पादुका पूर्ण पाण्यात बुडवल्या. तेव्हा पात्रात एक अचानक वेगळाच गोल गोल पाण्याचा प्रवाह तयार झाला. संत वाहणारं पाणी अचानक वेगाने फिरू लागलं. तिथे एक अद्भुत भोवरा निर्माण झाला. हा प्रकार पाहून मानकरी क्षणभर मागे सरकले पण वारीची परंपरा जपण्यासाठी त्यांनी देवाभावावर भरोसा ठेवला आणि पुढे गेले आणि त्यांनी पादुका स्थिर ठेवल्या. भोवरा प्रचंड वेगाने आणि पादुका हातातून सरसकट की काय, परंतु नदीच्या पात्रात एकाच वेळी पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे आणि पाण्याच्या खालून होणाऱ्या हालचालीमुळे जे वारकरी समोर येऊन पाहत होते त्यांनी मागच्या वारकऱ्यांना सांगितलं. त्यांनी आणखी मागच्या वारकऱ्यांना सांगितलं आणि वाऱ्यामध्ये एकच चर्चेची लाट उठली. काही वारकरी निघून जाऊ लागले, काही वारकरी अपशगुन म्हणू लागले, तर काही दिव्याचा चमत्कार म्हणू लागले. पण खरं सत्य अजून 5 मिनिटाच्या समोर येणार होतं. जणू नीरा नदीच्या माऊलींना आता संपूर्ण वारीला काहीतरी मोठा गोड संकेत दिलेला होता. कोणाच्या लक्षात येत नव्हतं. काही लोक भक्तीने पडू लागले, काही लोक चमत्कार पाहण्यासाठी आणखी जवळ येऊ लागले. गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात नीरा स्नानाच्या वेळी असा थरार काहीच पाहायला गेला नव्हता. संपूर्ण नदी पात्रात तणाव आणि आश्चर्य एकाच वेळी दाटलं. लाखो लोकांचा श्वास रोखला गेला. पण अगदी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण वारीला एक प्रकारे नतमस्तक व्हायला भाग पाडलं. जेव्हा अशा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक गोष्टी जेव्हा वारीमध्ये घडतात तेव्हा सामान्य माणसाच्या मनात अनेक किंतु परंतु निर्माण होतात आणि ते येणं पण शक्य आहे. कारण की गेल्या 2 दिवसात अनेक अपशगुन, संकट, काही ना काही अशी गोष्ट झालेली आहे. त्यामुळे काही काळ खळबळ उडाली होती आणि काही लोकांच्या डोक्यात तेच होतं. पण प्रशासनाने आणि भूगर्भ अभ्यासकाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार जो कुठल्या अपशगुन नाही किंवा धोका नाही. नीरा नदीच्या पात्रात जेव्हा हा घाटावर सोहळा होता तिथे पाण्याच्या खाली असणाऱ्या विशिष्ट खडकाच्या रचनेमुळे आणि अचानक पाण्याचा दाब वाढल्यामुळे तो एक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह किंवा सर्क्युलर मोशन वर्तुळाकार स्थिती निर्माण झाली असू शकते. अशा पद्धतीची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आली आणि सगळं हे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पार पडलेलं होतं.
कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आलेलं नाही. तर एक प्रकारे हा लोकांची श्रद्धा होती की त्यांना तो चमत्कार दिसला आणि एक आध्यात्मिक ऊर्जेची प्राप्ती झाली आणि प्रचिती दिसली. काही मिनिटातच सगळी परिस्थिती शांत झाली. माऊलीचा निरा सोहळा अत्यंत पवित्र आणि सुखरूप वातावरणात पार पडला. पण मनावर ते आश्चर्यच आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे माऊलीच्या पादुका आता सातारा जिल्ह्यात अधिकृतपणे मार्गस्थ झाल्या असून संपूर्ण वारीचा ऐतिहासिक प्रसंग महाराष्ट्राच्या भक्तीचा एक सुवर्णकाळ ठरला आहे. कारण की सगळ्यांना माहीत आहे की हे माऊलीचा चमत्कारच होता. माऊलीने दिलेल्या साक्षात चमत्काराच्या रूपात माऊलीने काहीतरी या घटनेला एक पूर्व रूप दिलेलं आहे. तर ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि देवाच्या भक्तीसाठी जय हरिकृष्ण कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.